मार्केटमध्ये प्रॉपर्टी सर्च करत असाल तर चॅनल पार्टनर ही टर्म आपल्याला सारखीच ऐकायला मिळते. सो व्हॉट इज चॅनल पार्टनर अँड वाय इट इज इम्पॉर्टंट टू नो द चॅनल पार्टनर. सो मार्केटिंग पार्टनर किंवा चॅनल पार्टनर किंवा रिअल इस्टेट एजंट हे बेसिकली रेरा ऑथराइज प्रॉपर्टी कन्सल्टंट असतात, जे तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी सर्चमध्ये मदत करतात. बेसिकली त्यांच्याकडे काय असतं तर व्हेरी फर्स्ट थिंग इज मार्केट नॉलेज. मार्केटमध्ये कुठे काय रेट चालू आहेत, मार्केटमध्ये कुठे काय डेव्हलपमेंट येणार आहे. तुम्ही एखादं बजेट जर घेऊन चालत असाल तर बेसिकली त्या बजेट रिक्वायरमेंटनुसार किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कुठला प्रोडक्ट तुम्हाला जास्ती सुटेबल आहे, या सगळ्या गोष्टींचं वन पॉइंट सोल्युशन जे असतं ते चॅनल पार्टनर असतात. सेकंड थिंग, तुम्ही बिल्डरची लिगसी म्हणू शकता. सो कुठले बिल्डर कुठल्या लोकेशनला काय प्रोडक्ट घेऊन येत आहेत, त्यांचे डिलिव्हर्ड प्रोजेक्ट काय आहेत, त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत, त्यांच्या सगळ्या गोष्टी या आपल्याला एखादा चॅनल पार्टनर चांगल्या प्रकारे सांगू शकतो. थर्ड थिंग इज मार्केट कम्पॅरिझन. सो तुम्ही 2 प्रोजेक्ट कम्पेअर करत असाल किंवा 4-5 प्रोजेक्ट तुमचे शॉर्ट लिस्टेड असतील, कुठल्या प्रोजेक्टमध्ये काय प्राइसेस आहेत, पोझिशन वाईज काय कम्पॅरिझन आहे, क्वालिटी वाईज काय कम्पॅरिझन आहे, या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन अगेन चॅनल पार्टनर आहेत. आणि लास्ट म्हणजे रेट. कुठलाच चॅनल पार्टनर हा तुम्हाला रेट कमिट करू शकत नाही, बट तो काय करू शकतो तर जो रेट तुम्हाला एखादा डेव्हलपर देत असेल तो आपला वर्थ आहे का, स्टँडर्ड ज्या प्राइसिंग मार्केटमध्ये चालू आहे त्याच्यानुसार तो रेट आहे का, किंवा इतर कस्टमर्सला ज्या प्राइसेस दिल्या जातात त्याच्यासोबत ते कम्पॅरिझन व्हॅलिड आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एखादा चॅनल पार्टनर चांगल्या प्रकारे सांगू शकतो. तुम्हालाही या प्रोसेसमध्ये काही गोष्टींची दक्षता घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, चॅनल पार्टनर कुठला आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या चॅनल पार्टनरला आपण जेव्हा शॉर्टलिस्ट करतो तेव्हा त्याच्याकडे रेरा सर्टिफिकेट असणं हे खूप मॅन्डेटरी आहे. तुम्ही ते रेरा सर्टिफिकेट त्यांना मागू शकता, किंवा आत्ताच रेराने एक्झाम जी आखली आहे त्याच्यामध्ये त्यांचे पर्टिक्युलरली कम्प्लिशन आहे का. तिसरं, एखाद्या चॅनल पार्टनरकडून जर तुम्ही सजेशन घेत असाल तर आपल्याला साहजिकच समजून जातं की तो चॅनल पार्टनरकडे मार्केट नॉलेज आहे का, त्याच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे का. आपण जर 70-80 लाखाची प्रॉपर्टी घेत असू तर तो 70-80चा प्रोजेक्ट सजेस्ट करणे इतका चॅनल पार्टनर सुज्ञ आहे का, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला नक्कीच भान ठेवायला लागतं. कुठल्याही प्रॉपर्टीचं ट्रान्झॅक्शन करताना सगळ्या गोष्टींची चेक करूनच तुम्ही प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शनसाठी जा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी K9 रियालिटीच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा.